पालघरच्या डहाणूमध्ये वैद्यकीय सुविधांअभावी एका गर्भवतीचा मृत्यू झालाय। प्रसूती दरम्यान 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे। वेळेवर आणि योग्य सुविधा न मिळाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिलेत। आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आलेत। डहाणूच्या कैनाड वाडूपाडा इथं वैद्यकीय सुविधांअभावी गरोदर महिलेचा मृत्यू झालाय। सायनू सावर असे या महिलेचे नाव आहे। सायनूसह तिच्या नवजात बाळाचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे। रविवारी तिला 10 वाजता प्रसूती वेदना सुरू झाल्या। तिला सुमारे 10 किलोमीटर रिक्षाने आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला तत्काळ डहाणूतल्या कॉटेज रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। दुपारी 2 वाजता तिची प्रसूती झाली। काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी सायनूची प्रकृती ढासळू लागली। रक्तस्राव होऊ लागल्याने तिला पुढील उपचारासाठी वलसाडला हलवण्याचा निर्णय घेतला गेला। मात्र सरकारी 108 रुग्णवाहिका येईपर्यंत तब्बल 5 तासांचा विलंब झाला आणि वाटेतच सायनूचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होतीये। दरम्यान उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालकांना तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले।